अनसिंग बुद्धविहार आवारातील घाण व कचरा त्वरित काढणे जिल्हाधिकारी यांना निवेदन। अनसिंग शहरातील बुद्धविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत। बौद्ध समाज बांधवांच्या वतीने नियमित तिथे वंदना पठण केल्या जाते आणि तिथेच गावातील कचरा व घाण तथा वाहने उभी केल्या जातात। त्यामुळे विहाराच्या आजूबाजूला सर्वत्र घाण पसरलेले आहे व त्या बाजूला अंगणवाडी असून ह्या घाणीमुळे तेथील लहान मुलांचे सुद्धा आरोग्य धोक्यात येण्याची आईवडिलांना भीती वाटत आहे। ह्यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांनी या निवेदनाची त्वरित दखल घेऊन कचरा हटवून गाड्याला बंदी घालावी म्हणून पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडवान यांचे नेतृत्वात महिला पुरुष मंडळीसह जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। ह्यामध्ये सर्व बौद्ध समाज बांधव यांचा सहभाग असून कचरा तथा वाहने त्वरित हटवण्याची केली मागणी। प्रतिनिधी गोपाल तिवारी। आज आम्ही ज्या ठिकाणी वाशिम तालुक्यामध्ये अनसिंग हे गाव आहे आणि अनसिंग या ठिकाणी 50 ते 60 वर्षापासून बुद्धविहार आहे। त्या बुद्धविहारामध्ये तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्त्या आहेत आणि त्या ठिकाणी बौद्ध रीतिरिवाजाप्रमाणे बौद्ध धर्माचे त्या ठिकाणी सण साजरे केले जातात। एवढे सणच साजरे केले जात नाहीत तर त्या ठिकाणी चांगले संस्कार शिबिर देखील घेतले जातात आणि हे संस्कार शिबिर घेत असताना त्या ठिकाणी ज्या बुद्धविहारासमोर जवळच लागूनच एक अंगणवाडी आहे आणि या दोन्ही ठिकाणी तेथील सवर्ण कंपनी घाण टाकते। घाण टाकत नाही तर त्या ठिकाणी सांडपाणी देखील सोडल्या गेलेलं आहे आणि एवढंच काय तर त्या ठिकाणी त्या ट्रॅक्टर उभं करून पंचशीलचा जो ध्वज आहे त्या ध्वजाला टेकूनच ट्रॅक्टर लावलं जातं आणि एक वेळ पंचशील ध्वज देखील वाकवला गेला आहे। या संदर्भात अनसिंगकरांनी बराच वेळ अनेक वेळा संबंधिताकडे निवेदने दिली परंतु त्या निवेदनाचा काही फायदा झाला नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी वाशिममधील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी आणि अनसिंग येथील माझे बंधू आणि भगिनी या सर्वांच्या मिळून आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आणि या निवेदनात आम्ही असं नमूद केलं की त्या ठिकाणची घाण तुम्ही पहिले नेस्तानाबूत करा म्हणजे आमचे बौद्ध समाजाचे सण त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला साजरे केले जातील आणि एक